टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। लातूर शहरातल्या अनेक रस्त्यांवर अवकाळी पावसामुळे अशा पद्धतीने तलाव निर्माण झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आहे। अनेक रस्त्यांवर जे आहे ते अशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहतुकीला अडथळा जो आहे तो निर्माण झालेला आहे। अनेक ठिकाणी अपघाताचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। लातूर शहरातल्या मुख्य रस्त्यांवर अशा पद्धतीने पाणी साचल्यामुळे महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होतंय, अशा प्रकारचे चित्र जे ते पाहायला मिळत आहे। पावसाळ्यापूर्वीची जी कामं आहेत महानगरपालिकेकडनं पाण्याचा निचरा होण्यासाठी किंवा पाण्याचं व्यवस्थापन होण्यासाठी म्हणून ते झालेले नाहीत आणि अवकाळी पाऊस जो आहे तो सलग गेल्या 10 दिवसांपासून पडतो आहे। त्यामुळं लातूर शहरातल्या मुख्य रस्त्यांवर अशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे प्रामुख्याने लक्षात घेतलं तर। आणि विशेषतः जर आपण लक्षात घेतलं तर बार्शी रस्त्यावरचं जे दयानंद कॉलेजच्या समोरचा भाग आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचतं आहे आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे। आपण जे चित्र पाहत आहोत ते लातूर शहरात कडून औसाकडे जाणाऱ्या रस्त्याचा आहे। अशा पद्धतीने आपण पाहतो आहोत की वाहनं वाट काढत या पाण्यामधून मार्गक्रमण करत आहेत, मात्र अपघात जो आहे तो अनेकदा या पाण्यातून वाट काढताना मोटरसायकल चालकांचा होताना पाहायला मिळतात। मुलं असतील किंवा कुटुंबाला घेऊन असतील दुचाकीवरून नागरिक जे आहेत ते अशा पद्धतीनं या पाण्यातूनच वाट काढत पुढे जात आहेत। एकूणच जर लक्षात घेतलं तर अवकाळी पावसानं लातूर शहरातल्या अनेक रस्त्यांवर जे आहेत ते पाणी साचलेलं आहे आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।